महायुतीच्या सभेला या ठिकाणी कशा पद्धतीने संपूर्ण देशाचं या सीटकडे अर्थात बारामती मतदारसंघाकडे लक्ष लागले. अजितदादा भेटले, काय भाषण करणार आहात आणि कशा पद्धतीने तुमच्या शैलीत काय? एकतर जी महायुतीची आमची ताकद आहे, एकतर एका बाजूला महायुती आहे, मोठी ताकदवार महायुती आहे, दुसऱ्या बाजूला ताकद अत्यंत क्षीण असणारी अशा पद्धतीची महाविकास आघाडी आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट झालेली आहे. एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन आमच्यासोबत आलेले आहेत. अजितदादा पवार 42 आमदारांना घेऊन राष्ट्रवादीमधून आलेले आहेत. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांची ताकद कमी झालेली आहे आणि आमची ताकद वाढलेली आहे. आणि काँग्रेस पक्ष जो आहे, काँग्रेस पक्षामधून अशोक चव्हाण सारखे लोक आहेत, बाबा सिद्दीकी सारखे लोक आहेत, असे अनेक लोक, आपला मिलिंद देवरा आहेत, हे सोडून इकडे आलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टी क्षीण आहे. त्यामुळे आम्हाला या महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे, हा ताकदीनं महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे. या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहेत ते अजितदादा यांच्या पत्नी आहेत आणि त्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभ्या राहिलेल्या आहेत. आणि अजितदादांची ताकद ही बारामतीमध्ये मोठी ताकद आहे. शरद पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना अनेक वेळेला संधी मिळालेली आहे. त्यामुळं एकदा तरी सुनेला संधी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की बारामतीचा जो किल्ला आहे तो किल्ला आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 40-45पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जातो आहे. आणि नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी, म्हणजे देशाचा विकास रोखण्यासाठी आणि देशाला पुढे घेऊन न जाण्याची भूमिका ठेवून काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहिलेले सगळे पक्ष आहेत. त्या पक्षांना माझं आव्हान आहे की देश विकासाच्या दिशेनं पुढे जात असताना आपण मोदींना हरवण्यासाठी एकत्र येत आहे, बरोबर नाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, परंतु मोदीला हरवणं हे एऱ्या गबाळ्याचं काम अजिबात नाही. नरेंद्र मोदी ताकदवार असणारे नेते आहेत. आमची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA ताकदवार आहे. आणि त्यामुळं 400पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळणं हे अत्यंत आवश्यक असल्याची आमची भूमिका आहे. आणि त्या दिशेनं आम्ही प्रचार केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी साऊथ इंडियामध्ये वाढलेली आहे. साहेब, तुम्ही गेले 10 वर्ष सुप्रिया सुळे तुमच्यासोबत, म्हणजे अर्थातच सभागृहामध्ये तिथं तुम्ही बघितलं असेल, हाऊसमध्ये भाषण त्यांचे असतात, त्यांना या ठिकाणी सगळं काही मिळताना बघितलं. काय वाटतंय, कशा पद्धतीने काटेकी टक्कर आहे? ही घरातली लढाई आहे. नाही, मला वाटतं की ही जरूर आहे ही जरूर आहे काट्याची टक्कर. ही जरूर आहे काट्याची टक्कर. परंतु अजितदादांनी आणलेली आहे सुप्रिया सुळेंना चक्कर. मतलब ही निवडणूक जी आहे, या निवडणुकीमध्ये अजितदादांनी आपली पुरी ताकद त्या ठिकाणी मजबूत केलेली आहे. आणि एकदा सुप्रिया सुळे या चांगलं भाषण करणारे आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्या शरद पवार यांच्या पुत्री आहेत. त्यांनी संसदेमध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे. परंतु आता सुनेत्रा पवार यांना भूमिका मांडण्याची संधी द्यायला हरकत नाही आहे. त्यामुळं बारामतीच्या मतदारांना आमचं आव्हान आहे की आपणाला बारामतीच्या विकासाला अजूनही जर गती द्यायची असेल तर अजितदादांच्या पाठीमागावर उभं राहिलं पाहिजे, महायुतीच्या पाठीमागून उभं राहिलं पाहिजे, नरेंद्र मोदींच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की सुनेत्रा पवार हे अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील. 2014 महादेव जानकर त्या ठिकाणी उभे राहिलेले असताना त्यावेळेला 50 ते 60 हजाराच्या मतांनी फक्त सुप्रियाताई निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता तर या ठिकाणी अजितदादांची ताकद आहे, त्यानंतर भाजपची ताकद आहे, शिवसेनेची ताकद आहे, RPIची ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वेळेला ही लढाई जिंकणं ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि माझा पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष ताकदीनं अजितदादांच्या पाठीमागं, सुनेत्रा ताईंच्या पाठीमागं उभा आहे.
आणि दलित मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुनीत्रा पवार यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असा मला पूर्णपणे विश्वास आहे. दादा काटेवाडीची आहे. कविता साहेब तुमच्या स्टाईल अजितदादांचं गाव आहे काठेवाडी. अजितदादांचं गाव आहे काठेवाडी म्हणून त्यांची जोरदारपणे चालू आहे पुढे पुढे गाडी. अजितदादांचं गाव आहे काठेवाडी परंतु अजितदादांची भरधावपणे चाललेली आहे पुढे गाडी. म्हणूनच मी वाढवलेली आहे दाढी. दाढी आणि या ठिकाणी महायुतीची सर्व महाराष्ट्रामध्ये धावणार आहे यशाची गाडी.